MIMचे नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर जे आहे ते महानगरपालिकेने आज सकाळपासूनच बुलडोजर कारवाई सुरू केली आणि हे सगळं अतिक्रमण काढून घेण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। आपल्यासोबत महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वावळे सर आहेत। काय सांगा सर, एक मोठी कारवाई करताय आज सकाळपासून आपण? या कारवाई करण्याच्या अगोदर जी विहित पद्धत आहे त्या विहित पद्धतीचा अवलंब महानगरपालिकेने केलेला होता। या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या उचित कलमान्वये आम्ही संबंधितांना नोटिसेस दिलेल्या होत्या, मात्र त्याचा कुठलाही म्हणजे जो कायद्याला अनुसरून असलेला खुलासा आहे, म्हणजे त्यांची बिल्डिंग परमिशन असेल किंवा भोगवटा प्रमाणपत्र असेल, त्या कुठल्याही गोष्टी प्राप्त न झाल्यामुळे आज आम्हाला ही कारवाई करावी लागलेली आहे। आणि ही कारवाई करत असताना माननीय उच्च न्यायालयामध्ये संबंधित जे याचे मालक आहेत या जागेचे आणि इथं बनवलेल्या स्ट्रक्चरचे, ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि ह्या कारवाईला स्थगिती द्यावी, या कारवाईवर 15 दिवसांचा कालावधी द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली होती। मात्र माननीय उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा रिलीफ त्यांना दिलेला नाही, स्टे ऑर्डर दिलेली नाही आणि आमची अंतिम नोटीसचा जो कालावधी होता 24 तासांचा तो पूर्ण झाल्यामुळे आज सकाळी आम्ही इथं कारवाईसाठी आलेलो आहोत। साधारणपणे या भागात आता ही सगळी किती प्रॉपर्टी आहेत आणि ती किती वेळात सगळं अतिक्रमण काढून घेण्यात येईल? या ठिकाणी आम्ही 3 मुख्य जागांना नोटिसेस दिलेल्या होत्या। एक त्यांचं राहतं घर आणि त्याबरोबर 6 व्यापारी त्यांचे जे काही आस्थापना असतील त्या 6 व्यापारी आस्थापना, त्यांचं कार्यालय आणि एक प्रॉपर्टी इथून एक 500 मीटर दूरवर आहे, जे आम्ही हे कारवाई झाल्यानंतर आम्ही तिथं पण कारवाई करणार आहोत। ही आमची नियमित स्वरूपाची कारवाई आहे, असं स्पेसिफिक त्याला काही नाही, फक्त एक त्याच्याशी एक कोरिलेशन किंवा एक कोइन्सिडन्स म्हणू शकतो आपण, तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे नियमित स्वरूपाची आमची ही कारवाई आहे। हा सगळा भाग पाहता, हा सगळा परिसर पाहता, सगळा बंदोबस्त कसा लावण्यात आला आहे? यामध्ये महानगरपालिकेचे साधारण 150 अधिकारी कर्मचारी आम्ही इथं उपस्थित आहोत। 10 JCB आहेत, 2 पोकलेन आहेत, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, अशा सगळ्या मोठ्या प्रमाणात आम्ही इथं कारवाईसाठी उपस्थित झालेलो आहोत आणि पोलीस विभागाचे साधारण 120 इथे अधिकारी कर्मचारी अंमलदार हे उपस्थित राहिलेले आहेत आणि कारवाई ही निर्धोकपणे कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पडावी अशा आमच्या दोघां विभागांचा समन्वय ठेवून आम्ही ही कारवाई करतोय। सर, आपण म्हणता की ही नियमित कारवाई आहे, मात्र MIMकडून असा आरोप होता की भाजप शिवसेना नगरसेवकाचे अतिक्रमण कधी काढणार महानगरपालिका? नाही, निश्चितपणे आता हे पहा, आपण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ती पद्धतीचा वापर केलेला आहे, उचित कलमान्वये नोटिसेस दिलेल्या आहेत। असं त्यांच्याकडून ज्या ज्या लोकांच्या बाबतीमध्ये आमच्याकडे माननीय नगरसेवक असतील, त्यांच्या तक्रारी पात्र होतील, त्या निश्चितपणे त्यांच्याही हीच पद्धतीचा अवलंब करून त्यांच्यावर अशा स्वरूपाची जर ती अनधिकृत असतील तर निश्चितपणे कारवाई होईल। धन्यवाद। आपण बघतोय हा सगळा परिसर जे आहे ते संवेदनशील आहे, मात्र ज्यावेळेस तुम्ही आले, तुमचं पथक आलं, त्यावर तुमच्यावर फुलाची उधळण करण्यात आली, तुम्हाला संविधान देण्यात आलं, हे कुठेतरी वेगळं चित्र या ठिकाणी आज पाहायला मिळालं। नाही, त्यांनाही कायद्याला अभिप्रेत असंच राज्य अपेक्षित आहे ना। त्यांना स्वतःला माहिती आहे की त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही परमिशन घेतलेली नाही आहे, कुठल्याही भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त नाही आहे, ते अनधिकृत आहे। अनधिकृतला काय आपण करू शकतो, तर ते निष्कासितच करावं लागेल, हे त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी आमचं स्वागत केलं आणि संविधानाची भेट दिली। मी त्यांना सांगतो की त्या संविधानामधले जे काही कलमं असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्याला अभिप्रेत राहून कायदेशीररित्या त्यांचं जे काही असेल ते त्यांनी डेव्हलपमेंट करावं। निश्चितपणे करू, निश्चितपणे। निश्चितच आपण बघतोय महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वावळे आपल्यासोबत होते। या सगळ्या अतिक्रमण कारवाईबाबत त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि कोणताही दुजाभाव केला नाही, प्रत्येक अतिक्रमणावर कारवाई केली जाईल आणि ही नियमित कारवाई, कोणत्याही घटनेचा संबंध नाही असं सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।